आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील वडणे गावाने पर्यावरण संवर्धनासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचललं आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या हरित वडणे अभियानाच्या पहिल्या टप्प्याच्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. वडणे ते वडणे फाटा या मार्गावर देशी वृक्षांची नियोजनबद्ध लागवड करून भविष्यात ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचा शुभारंभ धुळेचे अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्या हस्ते जांभूळ वृक्षाची लागवड करून झाला. यावेळी कृषी, वन आणि ग्रामविकास विभागातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वड, पिंपळ, कडुनिंब, अर्जुन, कदम, मोहा, जांभूळ आणि सीताफळ अशा देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे 8 ते 9 फूट उंचीचे विकसित रोपे लावून प्रत्येक वृक्षाला संरक्षण जाळी बसविण्यात आले आहे. वृक्षांचे संगोपन, पाणी पुरवठा आणि संवर्धनाची जबाबदारी वडणे ग्रामस्थ व निसर्ग समितीने स्वीकारली आहे. येत्या प्रत्येक 12 जुलैला या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा संकल्पही ग्रामस्थांनी केला आहे. मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी हरित वडणे हा केवळ वृक्षारोपणाचा नव्हे तर वृक्ष संवर्धनाचा लोक चळवळीचा उपक्रम असल्याचे सांगितले. गावाच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. आदर्श संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसहभागातून पर्यावरणविषयीची बांधिलकी आणि दीर्घकालीन संवर्धनाचा संकल्प यामुळे हरित वडणे या अभियानाने ग्रामविकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे.